नमस्कार मित्रांनो. तुम्ही गाडी घेतली जुनी, ठीक आहे. त्या गाडीवरती इन्शुरन्स चालू होता. गाडी तुमच्या नावावर झाली आणि तुम्ही झोपी गेले. पण विषय असा आहे मित्रांनो, इन्शुरन्स जुन्या मालकाच्याच नावावर अजूनही देखील आहे. तर मित्रांनो, ध्यानात घ्यायचं आहे की इन्शुरन्स नावावर करण्यासाठी कुठलाही शोरूम किंवा कुठलाही जुने गाडीचे डीलर हे करत नसतात. त्याचं कारण असं आहे का गाडी तुमच्या स्वतःच्या ताब्यात असती. ते तुम्हाला फक्त फॉलोअप करू शकतात का सर तुम्ही इन्शुरन्स तुमच्या नावावर करून घ्या. तर मित्रांनो जायचं काय ज्या कंपनीचा इन्शुरन्स आहे त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये तुम्हाला जावं लागतं. तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड आणि गाडी जी नावावर झालेली आहे त्याचं आर-सी बुक किंवा आर-सी पर्टिक्युलर हे तुम्हाला त्या इन्शुरन्स कंपनीला द्यावं लागतं. गाडीचे नवीन फ्रेश फोटो इन्शुरन्स कंपनी काढून घेते आणि ती गाडीचा इन्शुरन्स जो आहे तो पण देखील तुमच्या नावावर करण्यात येतो. तर मित्रांनो बऱ्याच वेळा ॲक्सिडेंट झाल्यानंतर हे लक्षात येतं का गाडी आपल्या नावावर आहे पण इन्शुरन्स आपल्या नावावर नाही आहे आणि अशा वेळेस इन्शुरन्स आपल्याला भेटत नाही. तर मित्रांनो बऱ्याच वेळा हा हलगर्जीपणा आपल्याला फार अंगलट येतो. तर माझं असं सगळ्यांना नम्र विनंती आहे का गाडी तुम्ही बाहेर बी घेतलेली असो किंवा कुठल्या प्रकारच्या जुन्या गाडीच्या शोरूममधून म्हणा किंवा जुन्या गाडीच्या डीलरकडून किंवा एजंटकडून जरी गाडी घेतलेली असेल तर इन्शुरन्स तुम्हाला स्वतःच हे इन्शुरन्स कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन नावावर करायचा असतो. हे तुम्ही ध्यानात घ्यावं. आणि इन्शुरन्स बऱ्याच लोकांनी बी मार्केटमध्ये आपसात जर व्यवहार केले असतील आणि त्यांनी जर त्यांचं इन्शुरन्स स्वतःच्या नावावर केलेलं नसेल इन्शुरन्स कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन, तर मित्रांनो ही धोक्याची घंटी आहे. तुम्ही इन्शुरन्स चालू असून देखील तुम्हाला क्लेम मिळणार नाही, याची दक्षता घ्यावी. धन्यवाद.